संजय गायकवाड़ देशद्रोही माना, राखी सावंत का विवाद, गोल्या घालना के बारे में वीडियो देखे। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावानंतर राखी सावंतनं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहे। यावरून संजय गायकवाडनं राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजेत म्हणून अंदाजा दिला। याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडनं विचारल्यानंतर त्यांनी राखी सावंतवर निशाणा साधला आहे। तसेच तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घाला असंही संजय गायकवाड म्हणाले आहेत। भारत पाकिस्तानातील तणावाच्या काही दिवस आधीच राखी सावंत पाकिस्तानात गेली होती। त्यानंतर झालेल्या दोन्ही देशातील तणावानंतर राखीनं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या। यावरून राखीला चोहीकडून घेरलं। राखी सावंतवर सायांनीच निशाणा साधला। याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना विचारल्यानंतर त्यांनी राखी सावंतवर निशाणा साधला आहे। तसेच तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घाला असंही संजय गायकवाड म्हणाले आहेत। संजय गायकवाड बोलताना म्हणाले की राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे। अशा बेताल महिला, ज्या महिलांच्या नावाला कलंक आहे, या भारतात जन्म घेतला, याच भारतात पैसे कमावते, भारतात ऐशोआराम करते आणि त्या देशात जाऊन त्यांचे नारे देते, तिला तिकडेच गाडलं पाहिजे। तिला आपल्या भारतात परत येऊच दिलं नाही पाहिजे। भारतानं फेटाळला अमेरिकेचा दावा। भारतानं अमेरिकेचा दावा फेटाळून लावला। ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी 9 मे रोजी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी 8 आणि 10 मे रोजी परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांच्याशी आणि 10 मे रोजी NSA डोभाल यांच्याशी चर्चा केली। या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा संदर्भ नव्हता, असं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। पहा व्हिडिओ। संजय गायकवाड, राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे, महिलांच्या नावाने कलंक।